बाईकथा मध्यरात्री भेटली ती. मुंबईचा कोस्टल एरिया हा कुलाब्यापासून वर्सोवापर्यंत एका रेषेमध्ये जोडला गेलेला आहे. हा जिथे संपतो तिथेच यारी रोडला मी राहतो, म्हणजेच वर्सोवाला. 1 वर्षापूर्वी एक विचित्र घटना माझ्या आयुष्यात घडली. ती मी कधीच कोणाशी शेअर केली नाही. माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मी नेहमी दडपून ठेवली. पण आता राहवत नाही मला. ती घडलेली विचित्र घटना तुम्हा सर्वांसोबत शेअर करायची आहे. 1 वर्षापूर्वी मी आणि माझ्या मित्राने एक स्पोर्ट्स बाईक विकत घेतली होती. आमचा 5 जणांचा मित्रांचा ग्रुप जे स्पोर्ट्स बाईकचे वेडे आहेत. आम्ही ठरवलं की एका रात्री वर्सोवा ते जुहू छान बाईक राईड्स मारायची. गेल्या आठवड्यापासून आपलं चाललेला प्लॅन प्रत्यक्षात काही उतरत नव्हता. शेवटी एका शनिवारी आम्ही रात्री 11 वाजता बाईकने जुहू बीचला जायचे ठरवले आणि तेथे एका हॉटेलमध्ये कॉकटेल आणि डिनर घ्यायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही रात्री 11 वाजता जुहू बीचला जाण्यासाठी निघालो. छानसा रम्य असा प्रवास करत आम्ही जुहू बीचला सी प्रिन्सेस म्हणून मोठे हॉटेल आहे तिथे ठरल्याप्रमाणे पोहोचलो. डिनर घेऊन बाहेर पडेपर्यंत रात्रीचे 1:30 वाजले. आम्ही आमच्या बाईक्स हॉटेल सी प्रिन्सेस समोरच समुद्रकिनारी लावल्या आणि तिथे अजून तासभर टाईमपास केला. इतक्यात माझ्या मित्राच्या डोक्यात कल्पना आली की आपण बाईक रस्त्यावरून न काढता आज समुद्रकिनाऱ्यातून काढावी. माझ्या मित्राला मी वेड्यात काढलं, कारण जर पोलिसांनी पाहिले असते तर नक्कीच पोलिसांनी आमच्या बाईक जप्त केल्या असत्या आणि आम्हाला देखील आत टाकले असते. पण नंतर सगळे ह्या गोष्टीला तयार झाले. पण मी तयार होतो. त्याच्यानंतर सगळेजण मला कानफाट्या म्हणून चिडवायला लागले आणि मग काय, माझा इगो डिवचला गेला आणि आमच्यामध्ये पैज लागली आणि तिथे सुरू झाली ती भयान रात्र आणि माझा थरकाप उडवणारे ते 3 तास. मी आणि माझा मित्र 3चा काउंटडाऊन म्हणून दोघेही बाईक घेऊन वाऱ्याच्या वेगाने किनाऱ्यावरून बाईक पळू लागलो. 2-1 किलोमीटर पुढे जाताच माझा मित्र जोरात ओरडू लागला, अरे पोलीस लाईट मारतायत. पोलीस आले बघ. आणि बघताच क्षणी तो तिथून धूम ठोकून किनाऱ्यावरून रस्त्यावर बाईक घेऊन गेला. मी मात्र बाईक सरळ धावत नेली. मी आपलं वेगळ्याच धुंदीत होतो की ही बेट मी जिंकलो आणि आता मित्रासमोर मी फुशारकी मारायला तयार होतो. या विचारात असतानाच अचानक माझ्या बाईकसमोर एक मुलगी येऊन थबकली. मी बाईक ब्रेक जोरात मारला. बघतो तर काय, एक पांढरा स्कर्ट घातलेली, मोकळे केस सोडलेली, घाबरलेली, पाणवलेल्या डोळ्यांनी एक 22-25ची मुलगी माझ्याकडे बघत होती. पाहिले तर मी एकदम घाबरून गेलो. मला तर वाटलं ॲक्सिडेंट होऊन या मुलीला कुठे दुखापत तर नाही ना झाली. मी तिला काही विचारायला जाणार इतक्यातच ती माझ्यासमोर येऊन तिने माझा हात पकडला आणि मला विनवणी करू लागली, मुझे प्लीज़ मदद कीजिए, मुझे आपकी मदद की ज़रूरत है, मुझे यहाँ से लेके चलिए. मी तिला विचारले, हुआ क्या है? तर ती म्हणाली, मैं वो आपको बाद में बताती हूँ, पहले आप मुझे मेरे घर लेके चलिए. मी तिला विचारलं, आपका नाम क्या है और आपको किस बात का डर है? ती म्हणाली, मेरा नाम नैना सुभेदार है. मी तिला विचारलं, मराठी आहेस का आणि कुठे राहतेस? पण ती प्रचंड घाईमध्ये होती. ती मला म्हणाली, हो दादा, मी मराठी आहे. प्लीज मला मदत करा, मला घरी घेऊन चला. एक 22-25ची मराठी मुलगी मला दादा पण म्हणते आणि माझ्याकडे मदतीसाठी विनवण्या देखील करते. हे बघून मला देखील राहवलं नाही आणि मी काहीच विचार न करता तिला बाईकवर बसायला सांगितलं. ती माझ्या बाईकवर बसली. मी तिला विचारलं, कुठे राहते? ती म्हणाली, 7 बंगलो. त्या ठिकाणाहून 7 बंगलो काही लांब नव्हतं. त्यामुळे मी जास्त लांब जावं लागणार नाही या गोष्टीवर तरी खुश होतो. मी किनाऱ्यावरून बाईक रस्त्यावर घेतली. 2-3 किलोमीटर जरा थोडं पुढे जातोच तर बघतो तर काय, 2 पोलीस काठी घेऊन उभे होते. इतक्यात पाठून ती मुलगी म्हणाली, प्लीज बाईक थांबवू नका, लवकर चला. मी तिला म्हणलो, तसं नाही करता येणार, लेन खूप छोटी आहे. त्यांना जर संशय आला तर ते आपला पाठलाग करतील आणि आपण पकडले जाऊ. इतक्याच समोर ट्रॅफिक पोलीसचा एक जण माझा बाईकसमोर येऊन थबकला.
त्याने मला विचारलं, काय रे, काय बडबड करतोय आणि गाडीचे आरसे नीट कर, कुठे चालला? घेतली आहेस का? बाईक बाजूला घे आणि उतर. जसं तो म्हणाला बाईक बाजूला घे, मला कळलं हा खूप टाईम घेणार. मी तशीच बाईक रेस केली आणि तिथून धूम ठोकली. पाठून ती मला थँक्यू म्हणाली. जरा थोडं पुढे जाऊन ती बोलली, इथून समोरच्या लेनने राईट घ्या, लास्टवाला अक्षरा नावाचा माझा बंगलो आहे. मी तिला ओके म्हणालो आणि राईट घेऊन शेवटच्या बंगल्याच्या गेटसमोर येऊन माझी बाईक थांबवली. बघितलं तर माझ्या बाईकचे आरसे विरुद्ध दिशेने फिरले होते आणि अजूनपर्यंत माझा हे लक्षात आलंच नव्हतं. नंतर मला आठवलं की तो पोलीस हवालदार मला म्हणालेला की बाईकचे आरसे नीट कर. ते सरळ करत माझ्या दिशेने ॲडजस्ट करत मी तिला विचारलं, हाच का तुझा बंगला? आणि आरशात मी पाहिलं तर पाठी बाईकवर कोणीच नव्हतं. मी वाकडे तिकडे होत माझी मान फिरून पाठी बघितलं तर खरंच कोणी नव्हतं. मी पूर्ण परिसरात बाईकवर बसल्या बसल्या नजर मारली तर दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं. अरे, 2 मिनिटापूर्वी माझ्या पाठीमागे बाईकवर बसलेली एक मुलगी अचानक अशी कुठे गायब झाली? मी बाईक स्टँडवर लावून खाली उतरलो. आजूबाजूचा परिसर बघू लागलो. इतक्यात समोरचं मला अक्षरा नावाची पाटी असलेला तो बंगला दिसला. मी विचार करतोय, ही मुलगी अचानक गेली कुठे? मी तिला हाक मारायला गेलो तर मला तिचं नावच आठवेना. मी तिच्या बंगल्याच्या दिशेने जायला निघालो. बेल वाजवली तर कोणी दरवाजा उघडत नव्हते. इतक्यात मी दरवाजा ढकलून पाहिला तर दरवाजा उघडा होता. आता मात्र मला भीती वाटत होती. मला असं वाटू लागलं की मी कसल्या तरी नसत्या फंद्यात पडतोय की काय. मी हळूवार दरवाजा ढकलत आतमध्ये शिरलो. फोनमध्ये डिम अंधूक लाईट चालू होती, पण बऱ्याच काही वस्तू त्या पिवळसर अंधूक उजेडात स्पष्ट दिसत होत्या. घरातील बऱ्याच वस्तू खाली पडल्या होत्या तर काही वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. तेव्हा कुठेतरी मला जाणवलं, या घरामध्ये नक्कीच काहीतरी अघटित घडलेले आहे. मी तिथे आवाज दिला, कोणी आहे का? आणि इतक्यात मला तिचं नाव देखील आठवलं. मी पुन्हा एकदा हाक मारली, नैना, नैना घरी आहेस का? पण कोणाचाच होकार येत नव्हता. तो डुप्लेक्स बंगला होता. मी पायऱ्या चढत वर जात होतो. इतक्यात मला भिंतीला लागलेले रक्ताचा हाताचे ठसे दिसले. आता मात्र मी पूर्णपणे घाबरून गेलो. माझ्या कपाळावरून घामाची धार वाहू लागली. मी तसाच घाबराघुबरा होऊन अर्धवट चढलेली पायरीवरून पुन्हा खाली उतरू लागलो आणि त्या बंगल्याच्या मेन डोअरच्या दिशेने पळू लागलो. त्या गडबडीत माझा हात भिंतीला लावलेल्या एका फ्रेमवर लागला आणि मी त्या फ्रेमसकट जिन्यावरून खाली पडलो. जिन्यावरून पडल्यामुळे माझ्या ढोपराला मार लागला होता आणि मी कळवळून उठत होतो. इतक्यात माझी नजर त्या पडलेल्या फ्रेमवर पडली. ती अर्धवट फुटलेली काचेची फ्रेम मी उचलून पाहिली तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या फ्रेमवर हार घातलेला नैनाचा फोटो होता. हो, तीच नैना जी तासाभरापूर्वी माझ्या बाईकवर माझ्याबरोबर बसलेली. माझं तोंड सुकून गेलं. हातपाय थरथरत होते. डोक्यावर तारे चमकत होते. अंग अचानक ताप आल्यासारखं गरम झालेलं. त्या फ्रेमवर नुसता हारच नव्हता घातला तर जन्म 1990 आणि मृत्यू 2010 असं देखील लिहिलेलं. हे बघताक्षणी माझा मेंदू एखादी व्हिडिओ फिल्म रिवाइंड होते तसा रिवाइंड होत 1 तास पाठी गेला. मोकळ्या किनाऱ्यावर बाईक चालवणारा मी जिथे 2 किलोमीटरचा परिसर डोळ्यासमोर दिसतो तिथे अचानक ही मुलगी माझा बाईकसमोर आली कुठून? मला अडवलेल्या त्या पोलीस हवालदाराने मला असे का म्हटले होते की काय बडबड करतोय? कदाचित त्याला मी बाईकवर एकटाच दिसत होतो. माझ्या बाईकचे आरसे हे सरळ होते, ते अचानक उलटे कसे झाले? जर आरसे आधीपासून सरळ असते तर कदाचित मला नैनाचं प्रतिबिंब आरशात दिसलंच नसतं. ती नैना ची आत्मा होती का? माझ्या मनाचा भ्रम आहे.
असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले. पण एक मला जाणवत होतं की मी येथे येण्यामागे नक्कीच काहीतरी कारण होतं. मी स्वतःला सावरत कसाबसा उभा राहिलो. इतक्यात मला एका स्त्रीचा विव्हळण्याचा आवाज आला. मी या आवाजाचा कानोसा घेतला. तो आवाज बंगल्याच्या वरच्या मजल्यावरून येत होता, जेथे मी काही क्षणापूर्वी पायरी चढून जात होतो. मी धडपडत पुन्हा पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर जाऊ लागलो. आता विव्हळण्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता. वरच्या मजल्यावर 4 रूम होत्या आणि त्या एका रूममधून विव्हळण्याचा आवाज स्पष्ट येत होता. मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून बघतो तर काय, माझ्या डोळ्यासमोर एक मिडल एज स्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मी दरवाजा उघडता क्षणी ती माझ्याकडे हात करून मला एकच वाक्य बोलली, हेल्प मी. मी पूर्ण सुन्न झालेलो. मला काहीच कळत नव्हतं की हे काय चाललंय. मला तर आता अक्षरशः रडायला येत होतं. मी तिच्याजवळ गेलो. बघितले तर काय, तिच्या पोटातून रक्त वाहत होतं. जणू कोणी तिच्या पोटावर चाकूने वार केले होते. जसे मी तिच्याजवळ गेलो तर तिने मला बाल्कनीच्या दिशेने हात करून दाखवलं. मी तिथे बघितले तर तिथे अजून एक पुरुष अगदी तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मी माझ्या डोक्याला हात लावून माझे डोके खाजू लागलो. मला कळतच नव्हते मी काय करू. डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझं स्वतःचं अंग भट्टीसारखं गरम झालं होतं. मी माझ्या जिन्नसमधला मोबाईल काढला. मी 100 डायल देखील केलं, पण पोलिसांना कॉल लावायची माझी हिंमत होत नव्हती. मी मोबाईलमध्ये पाहिलं तर मला माझ्या मित्राचे 22 मिस कॉल येऊन गेलेले दिसले. पण माझा मोबाईल सायलेंटवर असल्यामुळे मला कॉल आलेले कळलेच नाही. मी माझ्या मित्राला फोन लावला. कॉलच्या दुसऱ्या रिंगलाच त्याने कॉल उचलला. फोन उचलताच त्याने मला शिव्या घालायला सुरुवात केली आणि मला विचारलं, अरे तू आहेस कुठे? आम्ही केव्हापासून तुझी वाट बघत होतो. मी रडत रडत त्याला काही मोजक्या शब्दात घडलेला प्रसंग सांगितला. मला तो म्हणाला, अरे तू तिथून निघून ये. तू का पोलिसांच्या फंद्यात पडतोय? मी फोन कट केला आणि मी तिथून जायला निघालो तर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाईने माझा पाय पकडला आणि ती पुन्हा विव्हळत म्हणाली, प्लीज हेल्प मी. तिने बेडवर बोट करून दाखवलं. मी नजर टाकली तर बेडवर मोबाईल होता. मला काय करू खरंच कळत नव्हतं. मला मदत देखील करायची होती आणि दुसरा विचार माझ्या मनात हा देखील येत होता की मी कोणत्या नसत्या पोलीस केसमध्ये तर नाही ना अडकणार. पण मला काय झालं माहीत नाही. मी तो मोबाईल उचलला आणि तिच्या हातात द्यायला गेलो तर ती अस्पष्ट आवाजात म्हणाली, प्लीज कॉल डॉक्टर साळुंके. मी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन डॉक्टर साळुंकेंचा नंबर काढला आणि डॉक्टर साळुंके यांना फोन लावला. पहिले त्यांनी फोन उचलला नाही. मी पुन्हा तोच नंबर डायल केला. झोपेल आवाजात डॉक्टर साळुंके म्हणाले, हां मीना मॅडम बोला. मी घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. डॉक्टर साळुंके अवाक झाले. प्रसंग सावधान राखून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांच्या जखमेवर टॉवेल किंवा एखादा कपडा मिळत असेल तर त्या दोघांच्याही जखमेवर तो जोरात बांधा, जेणेकरून रक्तस्राव होणार नाही. मी रडवलेल्या आवाजात त्यांना हो म्हणालो आणि त्यांना विनंती केली की प्लीज लवकर या. फोन कट करत मी त्याच रूममध्ये असलेल्या बाथरूममध्ये शिरलो. बाथरूममध्ये 2 टॉवेल होती. त्या दोघांच्याही जखमेवर मी टॉवेल घट्ट गुंडाळले. त्या मीना मॅडम शुद्धीवर होत्या, पण जे दुसरे गृहस्थ होते त्यांची शुद्ध हरपली होती. मुळात ते जिवंत तरी होते हे देखील मला कळत नव्हतं, कारण त्यांची काहीच हालचाल दिसत नव्हती. बेडच्या बाजूला लॅम्पच्या टेबलवर पाण्याची बाटली होती. मी त्यांना पाणी पाजले.
घड्याळात बघितलं तर पहाटेचे 5 वाजले होते. बघता बघता 20 मिनिटे झाली तरी कुणी आले नव्हते. आता मीना मॅडमची देखील शुद्ध हरपत चालली होती. मी त्यांच्या गालावर थाप मारून त्यांना जागा राहण्यासाठी सांगत होतो. आता हळूहळू ती सफेद गुंडाळलेली टॉवेल देखील रक्ताने लाल झालेली. ते दोघेही अजूनही तसेच जमिनीवर विवळत पडले होते. मी डॉक्टर साळुंखेंना फोन लावणार इतक्यात मला ॲम्ब्युलन्सचा आवाज बाल्कनीतून आला. मी धावत खाली उतरलो. समोरच एक गृहस्थ उभे होते. मी त्यांना विचारलं, डॉक्टर साळुंखे का? ते म्हणाले हो. आणि इतक्यातच 2 कंपाऊंडर स्ट्रेचर घेऊन समोर आले. डॉक्टर साळुंखेंनी विचारलं, कुठे आहेत ते? मी त्यांना माझं बोट दाखवून वरच्या दिशेने जाण्यास सांगितले. डॉक्टर साळुंखे आणखी 2 कंपाऊंडर धावत वर गेले. केवळ 5 मिनिटांमध्ये त्या दोघांनाही स्ट्रेचरवर ठेवून ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं गेलं. डॉक्टर साळुंखे मला म्हणाले की तुम्ही पण चला, तुमची हॉस्पिटलमध्ये गरज लागेल. मी मागचा पुढचा कसलाच विचार न करता ॲम्ब्युलन्समध्ये बसलो. अगदी 5 मिनिटात वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या थोडं पुढे एका हॉस्पिटलमध्ये आम्ही उतरलो. त्या दोघांनाही माझ्यासमोरच ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टर साळुंखे मला म्हणाले, तुम्ही इथे बसा, आणि ते देखील स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. मी बाजूलाच एका चेअरवर बसलो. मी खूप थकलो होतो. 3 तासात एवढं काही घडून गेलेलं की आयुष्यात असं काही घडेल याचा तिळमात्र पण विचार केला नव्हता. मला घरी फोन लावून बाबांना सर्व काही सांगावंसं वाटत होतं, पण माझी हिंमतच होत नव्हती. कारण ते टेन्शनमध्ये आले असते. मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करतो की त्या दोघांचीही जीवाला काही होता कामा नये. कारण त्या दोघांना काही झालं असतं तर मी अडकणार होतो. कारण नैनाबद्दल मी पोलिसांना किंवा इतरांना काय सांगणार होतो? जी मुलगी 1 वर्ष आधीच मृत्युमुखी पडली आहे, ती मला काही तासापूर्वी कशी भेटू शकते? मुळात नैना खरंच भेटली होती का? का ते सगळं हॉटेलमध्ये घेतलेल्या 3 पॅक विस्कीचा परिणाम होता? का मी नशेमध्ये होतो आणि जे काही घडलं तो माझा भास होता? जर हा भास होता तर एवढे सगळं जुळून कसं आलं? ह्या दोघांना वाचवण्यासाठी नैनाच मला घेऊन आली का? हे दोघे नैनाचे कोण लागतात? मगाशी मला नैना दिसली तर मग आता का नाही दिसत आहे? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यामध्ये कल्लोळ माजला. त्या दोघांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन आता 1 तास झाला होता. इतक्यातच डॉक्टर साळुंखे बाहेर आले. डॉक्टर साळुंखे बाहेर येताच मी ताडकन उठलो. मी त्यांना विचारलं, डॉक्टर कसे आहेत ते? डॉक्टर साळुंखे मला फक्त एवढंच बोलले की तुम्ही बसा थोडा वेळ, मी आलोच म्हणून. मी अजून अर्धा तास वाट पाहत बसलो. इतक्यात डॉक्टर साळुंखे, एक इन्स्पेक्टर आणि 2 कॉन्स्टेबल माझ्यासमोर बारीक नजर करून चालत येत होते. जणू ते मला धरायलाच येत होते. मी हळूहळू थरथरत्या पायांनी उभा राहिलो. इतक्यातच तो इन्स्पेक्टर समोर येऊन मला विचारू लागला, नाव काय तुझं? त्या दोघांना तू कसा ओळखतो? आणि त्या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न का केलास? लवकर बोल. तो इन्स्पेक्टर माझ्यावर जोरात खेकसला. इतक्या डॉक्टर साळुंखे त्यांना म्हणाले की इन्स्पेक्टर साहेब जरा हळू. मला तर काहीच कळेना. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तत्तपप्प करत त्यांना म्हणालो की अहो काय बोलत आहात तुम्ही? डॉक्टर साळुंखेंना मीच फोन करून सांगितलं इथे येण्यासाठी. इन्स्पेक्टर पुन्हा माझ्यावर खेकसला आणि मला म्हणाला, खरं सांग काय ते? आणि त्याने माझी कॉलर पकडली. आता मात्र माझे हातपाय
गळून पडले होते. माझ्या डोळ्यासमोर मला एक अंधुकसा धुसरपणा जाणवू लागला. मी काही बोलणार इतक्यातच समोर मला नैना दिसली. अगदी तशीच जशी मला काही तासांपूर्वी दिसली होती. त्या धुसर नजरेमध्ये नैना मला दिसत होती. पण यावेळी नैनाच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक स्मितहास्य होतं. जणू तिला मला काहीतरी सांगायचं होतं. पण तिला समजण्याअगोदरच काही क्षणात मी माझे डोळे मिटले आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडलो. मी डोळे उघडले तर मी एका स्ट्रेचरवर झोपलेलो होतो आणि माझ्या बाजूला माझे आईबाबा होते. माझ्या आईने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्यांना बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण बोलण्याची काही ताकद नव्हती. मला कळलं हे तेच हॉस्पिटल आहे. नर्स माझा BP चेक करत होती. जसे मी शुद्धीवर आलो आहे हे कळताच नर्स गडबडीने बाहेर गेली. माझ्या बाबांनी मला विचारलं, कसं वाटतंय तुला आता? मी दबक्या आवाजात म्हणालो, ठीक वाटत आहे. पण माझा दुसरा प्रश्न हा होता की नैना कुठे आहे? माझ्या बाबांनी मला विचारलं, कोण नैना? तू डोक्यावर ताण देऊ नकोस, शांत पडून राहा. मी बाबांना विचारलं, किती वाजलेत? बाबा म्हणाले, सकाळचे 9 वाजले आहेत. बाबा मला म्हणाले, तू पूर्ण एक दिवस बेशुद्ध होतास राजा, आणि आज सकाळी आता तुला शुद्ध आले आहे. मी अजून काही विचारायला जाणार इतक्या डॉक्टर साळुंखे दरवाजा उघडून माझ्यासमोर आले. डॉक्टर साळुंखेंनी माझ्या कपाळाला हात लावून आणि माझ्या छातीला स्टेथोस्कोपने चेक करून मला विचारलं, काय मग हिरो, कसं वाटतंय आता? दबक्या आवाजात मी बोललो की मी बरा आहे. पण नैना कुठे आहे? मला ती दिसलेली मी शुद्ध हरपायच्या आधी. मी तिला पाहिलेलं. हा प्रश्न विचारताच डॉक्टर साळुंखेच्या चेहऱ्यावरचे हावभाव थोडे गंभीर झाले. ते मला म्हणाले, तू आराम कर म्हणून. इतक्यात मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला, पोलीस कुठे आहेत? ते मला तुरुंगात तर नाही ना टाकणार? डॉक्टर साळुंखे मला हसत म्हणाले, नाही रे बाबा, किती प्रश्न विचारशील? जरा आराम कर. अजून 1 दिवसानंतर मला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्या एका दिवसामध्ये मी डॉक्टर साळुंखेंना आणि माझ्या आईबाबांना मीना मॅडम आणि ते दुसरे गृहस्थ कसे आहेत हा प्रश्न 3-4 वेळा विचारला, पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. आता या प्रसंगाला 1 महिना पूर्ण झालेला होता. ह्या 1 महिन्यामध्ये एक क्षण असा गेला नाही की मला नैनाचा चेहरा आणि घडलेला प्रसंग डोळ्यासमोर येणं थांबलं होतं. माझी चलबिचल अवस्था माझ्या आईबाबांना पाहवत नव्हती. ना धड जेवण जात होतं, ना कशात लक्ष लागत होतं. कारण माझ्या डोक्यातले प्रश्न हे अर्धवटच राहिले होते. त्यांना उत्तरं अजूनही मिळाली नव्हती. मला आठवतंय, रविवारचा दिवस होता. दुपारी अचानक डोरबेल वाजली आणि डॉक्टर साळुंखे घरी आले होते. डॉक्टर साळुंखेंनी पुन्हा मला विचारलं, काय हिरो, कसा आहेस? येऊ का आत? चहापाणी झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं, मला एक सांगशील? त्या रात्री नेमकं काय झालं होतं? तू अक्षरा बंगल्यावर कसा पोचलास? डॉक्टर साळुंखे मला पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच मी त्यांना अडवलं आणि त्यांना विचारलं, पहिले मला सांगा, मीना मॅडम आणि ते दुसरे गृहस्थ कसे आहेत? डॉक्टर साळुंखे स्मितहास्य देत म्हणाले, दे बोथ आर फिट अँड फाईन नाव. आणि ते दुसरे गृहस्थ मीना मॅडमचे हजबंड आहेत बरं का. मी त्यांना म्हणालो की मला त्या दोघांनाही भेटायचे आहे.
तर डॉक्टर साळुंखे हसत म्हणाले, अरे तुला त्यांना भेटण्यापेक्षा त्यांना असं झाले की ते तुला केव्हा भेटत आहेत. मी म्हणालो, मग केव्हा भेटायचं? डॉक्टर साळुंखे म्हणाले, काही दिवस थांब. ते आत्ताच कुठे रिकवर झाले आहेत. मी विचारलं, त्या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता? डॉक्टर साळुंखे म्हणाले, त्याची तू चिंता करू नकोस. ज्यांनीही त्यांची हालत केली आहे ते आता तुरुंगात आहेत. डॉक्टर साळुंखे म्हणाले, चल मग निघू मी हो म्हणून मान हलवली. पण अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली नव्हती आणि मी डॉक्टर साळुंखेंना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं ह्यासाठी दिली नाहीत कारण पहिले मला मीना मॅडमशी या विषयाबद्दल बोलायचं होतं. एक आठवडा असाच गेला. बरोबर शनिवारी दुपारी मला माझ्या मोबाईलवर एक कॉल आला. मी म्हणालो, हॅलो कोण? समोरून आवाज आला, मीना बोलते. मी काही सेकंदासाठी एकदम स्तब्ध झालो. मी काय बोलू हे मला कळत नव्हतं. इतक्यात मीना मॅडमनी मला विचारलं, कसा आहेस म्हणून? मी म्हणालो, मी बरा आहे. तुम्ही कसे आहात आणि तुमचे मिस्टर कसे आहेत? त्या म्हणाल्या, एकदम फर्स्ट क्लास आणि आज आम्ही जिवंत आहोत फक्त तुझ्यामुळे. त्यांचा आवाज ऐकून मला असं वाटलं त्यांना कुठेतरी भरून आलं. पण त्यांनी स्वतःला सावरत मला विचारलं, तुला जेवणामध्ये काय काय आवडतं? मी म्हणालो, म्हणजे? तर त्या हसत म्हणाल्या की उद्या तू आमच्या घरी जेवायला येणार आहेस तुझ्या आईबाबांबरोबर. मी म्हणालो, पण तुमची तब्येत? मीना मॅडम म्हणाल्या, त्याची तू चिंता करू नकोस. आमची छानशी एक शेफ आहे जी तुला हवं ते खाऊ घालेल. त्यांना मी म्हणालो, असं काही नाही, मला काहीही चालेल. गोड पदार्थ मला आवडतात. तर त्या हसत मला म्हणाल्या की चल मग उद्या 1 वाजता बरोबर आमच्या घरी येणार आहेस. मी तुला ॲड्रेस मेसेज करते. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी उठलो. मीना मॅडम आणि त्यांच्या मिस्टरांना भेटण्यापेक्षा मला माझ्या डोक्यात चाललेल्या प्रश्नांचे वादळ शमवायचे होते. म्हणून मी ते दोघांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होतो. मीना मॅडमच्या घरी माझी आई येऊ शकली नव्हती, पण माझे वडील माझ्याबरोबर आले होते. मी पुन्हा एकदा अक्षरा बंगल्यावर पोहोचलो आणि मनात धस्स झालं कारण त्या दिवशीची रात्र मला आठवत होती. मीना मॅडमने दरवाजा उघडला आणि मला घट्ट मिठी मारली. मीना मॅडमच्या मिठीत एक प्रकारे मला माझ्या आईची ऊब जाणवली. असं वाटलं की रक्ताचं नाही पण काहीतरी जन्मोजन्मीचं नातं आहे आमच्या दोघात. मी सोफ्यावर बसलो. ते घर पुन्हा एकदा माझ्या नजरेत सामावत होतो. त्या रात्रीचं घर आणि आत्ताचं घर यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक होता. मी मीना मॅडमना विचारलं, तुमचे मिस्टर? मीना मॅडम म्हणाल्या, ते त्यांच्या रूममध्ये आहेत. सध्या व्हीलचेअरवर आहेत आणि डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. असं बोलून त्यांनी मला माझ्या वडिलांना चहा आणि स्नॅक्स ऑफर केला. इतक्यात माझं बाजूला लक्ष गेलं नयनाच्या शोपीससारख्या फ्रेमवर. मी ती फ्रेम हातात घेतली. त्या फोटोमध्ये नयना खूपच सुंदर दिसत होती. तोच निरागस चेहरा आणि तेच निरागस हास्य. अर्धा तासातच आमच्या जेवणाचा कार्यक्रम आटोपला. आश्चर्य म्हणजे या अर्ध्या तासाच्या जेवणामध्ये त्या प्रसंगाबद्दल एक शब्दही नाही काढला गेला. बोलणं होतं ते फक्त आपापल्या जीवनाबद्दल. मी तोंड धुवून आणि हात पुसून पुन्हा सोफ्यावर बसलो. मीना मॅडम आल्या आणि म्हणाल्या, वर आमच्या रूममध्ये येतोस का? यांना तुला भेटायचं आहे म्हणून. मी बाबांकडे पाहिलं. बाबा म्हणाले, जा तू भेटून ये, मी इथेच बसतो. मीना मॅडम आणि मी त्याच पायऱ्यांवरून चढून वर गेलो. त्या भिंतीला आता नयनाची ती फ्रेम नव्हती
जी माझ्याकडून फुटलेली. मी मीना मॅडमच्या रूममध्ये गेलो. त्यांचे मिस्टर व्हीलचेअरवर शांत बसले होते. त्यांनी मला जवळ बोलावलं आणि माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि मला बोलले, ब्रेव्ह बॉय, आणि माझ्या गालावर हात ठेवून मला थरथरत्या ओठांनी म्हणाले, थँक्यू सो मच. हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते आणि बघताक्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपाटप ओघळले. इथे मीना मॅडमचे देखील डोळे पाणावले होते. मीना मॅडम मला म्हणाल्या, ये, मी तुला नैनाची रूम दाखवते. मीना मॅडमना नैनाबद्दल भरपूर काही विचारायचं होतं, पण कसं विचारू? माझं धाडसच होत नव्हतं. बाजूचीच रूम नैनाची होती. ती रूम इतकी सुंदर सजवलेली की जणू काही नैना त्या रूममध्ये अजूनही राहते असा भास मला झाला. नैनाचे अनेक फोटो तिथे होते, पण त्यातली मी एक फ्रेम उचलली, ज्या फोटोमध्ये नैनानी अगदी तोच सफेद टॉप आणि ब्ल्यू जीन्सवाला ड्रेस घातलेला. इतक्यात मीना मॅडमनी मला विचारलं, तुला त्या दिवशी नैनानीच इथे आणलं होतं ना? मीना मॅडमचा हा प्रश्न ऐकताच माझ्या अंगावर शहारे उठले आणि मी त्यांना एकटक बघतच राहिलो. मीना मॅडमनी ती फ्रेम माझ्या हातातून घेतली आणि त्या फोटोवर हात फिरून मला नैनाबद्दल सांगू लागल्या. माझी एकुलती एक मुलगी, लहानपणापासूनच बिनधास्त आणि बोल्ड. हॉर्स रायडिंग, स्काय ड्रायव्हिंग, टेनिस स्वतःहून शिकली आणि एन्जॉय करायची. तसंच स्विमिंग सोडून सगळं काही शिकलेली. पाण्याची तिला खूपच भीती वाटायची. वाहत्या पाण्याचा तर तिला फोबिया होता आणि याच फोबियाने तिचा जीव घेतला. मागच्याच वर्षी कॉलेजच्या सुट्टींमध्ये तिचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी ऋषिकेशला ट्रेक आणि रिव्हर राफ्टिंगसाठी गेले होते. मी तिला बराच वेळ सांगितलं की जर तुला मुळात वाहत्या पाण्याचा फोबिया आहे तर तू कशाला करायला जाते रिव्हर राफ्टिंग. पण ती ऐकली असती तर नैना कसली. ती मला म्हणाली, मम्मा, मला हाच तर माझा एकुलता एक फोबिया घालवायचा आहे म्हणून जाते ना, प्लीज मला जाऊ दे. आत्तापर्यंत मी तिला कधीच नाही म्हटलं होतं, पण कदाचित मी त्या दिवशी तिला नाही म्हणाले असते. सगळं काही व्यवस्थित होतं, पण अचानक त्याच दिवशी ऋषिकेश नदीला पूर आला होता आणि त्यामध्ये माझी नैना रिव्हर राफ्टिंग ॲक्सिडेंटमध्ये वाहून गेली. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिची बॉडी जवळच्याच नदीकिनारी सापडली. हे सगळं सांगताना मीना मॅडमच्या डोळ्यातून अश्रू त्या फ्रेमवर येऊन पडले. हाच ड्रेस घातलेला तिने त्या दिवशी आणि त्या दिवशीच्या सकाळी. मला व्हॉट्सअपवर तिने हाच फोटो सेल्फी काढून पाठवलेला. मी मीना मॅडमना विचारलं, तुम्हाला कसं कळलं की त्या दिवशी नैनाच मला इथे घेऊन आलेली? मीना मॅडम म्हणाल्या, नैनाचं अस्तित्व हे मला नेहमीच जाणवत आलं आहे. पहिले मला भास वाटायचा, पण नंतर असे अनेक प्रसंग घडले ज्यात नैनाने तिच्या आत्म्याद्वारे तिचं अस्तित्व दाखवलं होतं. कधी कधी मनात येतं की नैनाच्या आत्म्याला शांती मिळाली आहे की नाही. विधीप्रमाणे आम्ही तिचे अंतिम संस्कार देखील केले होते. मी त्यांना तिच्या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल अनेक वेळा सांगितलं, पण यांना खरं नाही वाटत. पण मागच्या रविवारी डॉक्टर साळुंकेंनी मला फोनवर सांगितलं की तू सारखं नैनाबद्दल विचारत होता. तेव्हा मला संशय आला की नक्कीच माझ्याबरोबर होणारे नैनाचे प्रसंग तुझ्यासोबतही झाले असणार. आताही मला असं वाटतंय की इथे रूममध्ये ती बसून आपल्या गोष्टी ऐकत असेल आणि तिच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत असतील. मीना मॅडमना
त्या दिवशी घडलेला प्रसंग मी सांगितला. मीना मॅडम मला म्हणाल्या, तू सांगितलेला हा प्रसंग मी नेहमीच लक्षात ठेवीन. हा प्रसंग मला माझी मुलगी या जगात असल्याचा भास देत राहील. मी मीना मॅडमना विचारलं, पण त्या दिवशी नक्की तुमच्यावर तो प्राणघातक हल्ला कोणी केला होता? मीना मॅडम म्हणाल्या, बाजूच्याच बिल्डिंगमध्ये काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यातील मुलं रेंटवर राहत होती. ते दोघे चोरी करण्याच्याच हेतूने रात्री घरी शिरले होते. त्या दिवशी मी ह्याच रूममध्ये नयनाचे फोटो अल्बम बघता बघता झोपले. इतक्यात मला यांच्या ओरडण्याचा आवाज आला. आमच्या रूममधले दागिने नेताना मी त्यांना पकडलं. प्रतिकार करताना त्यांच्यापैकी एकाला मी ओळखलं आणि म्हणून आमचा काटा काढण्यासाठी त्या मुलाने आमच्यावर चाकूने हल्ला केला. पण त्यानंतर ज्या चमत्कारिक रीतीने जे आम्ही वाचलो ते जगासाठी विश्वास ठेवण्यासारखं नसलं तरी मला 100% विश्वास आहे. नयना हे जग सोडून गेली असली तरी तिचं अस्तित्व हे माझ्यासाठी नेहमीच अमर होतं, आहे आणि राहील. त्यानंतर मीना मॅडमशी माझं नातं हे आई मुलासारखं झालं. मी मीना मॅडमला मम्मा बोलायला लागलो. आजही जेव्हा मी अक्षरा बंगलासमोरून माझ्या बाईकने जातो तेव्हा गेटसमोर नयना माझ्याकडे बघून स्मितहास्य देताना दिसते. तोच सफेद ड्रेस, तेच गोड स्मितहास्य आणि तोच सुंदर चेहरा. धन्यवाद.